नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच चौथ्या आणि पाचव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार, याचबरोबर चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का आणि चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची तारीख काय आहे, याचबरोबर मित्रांनो चौथा हप्ता येण्याकरिता राज्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत याची यादी कशी बघायची आहे, तुम्ही पात्र आहेत की नाही आहेत हे सुद्धा कसं बघायचं आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट। याचबरोबर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का याचं कन्फर्म अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि हप्त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि शेतकऱ्यांना कोणती 6 कामं नवीन शासनाच्या माध्यमातून सांगलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला यशस्वीरित्या पुढील हप्त्यामध्ये चौथा आणि पाचवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल अशा पद्धतीची माहिती सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात येईल। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि ही सबस्क्राइब करणं फ्रीमध्ये आहे। त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून म्हणजे 1 वर्ष या योजनेला पूर्ण झालेलं आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 3 हप्ते वितरित झालेले आहेत, परंतु ते 3 हप्ते काही शेतकऱ्यांना जमा झाले नाहीत। त्याची कारण मी तुम्हाला प्रामुख्याने सांगणार आहे। त्याची कारण म्हणजे लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि ई-केवायसी। आता बहुतांश शेतकरी काय करतात की ई-केवायसी करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हप्ते येत नाहीत। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेची ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की आता आम्ही पीएम किसानची ई-केवायसी केलेली आहे, परंतु नमो शेतकरीची केली नाही। त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे। तुम्ही जरी पीएम किसानची ई-केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीची वेगळ्या पद्धतीने ई-केवायसी करायची गरज नाही, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता घेतलेले आहेत। तुम्ही पीएम किसानची ई-केवायसी केलेली असेल तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या पीएम किसानची केवायसी करून घ्या किंवा चेक करा, कारण की बहुतांश शेतकऱ्यांची केवायसी करून सुद्धा ई-केवायसी नो दाखवत आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता येत नाही। त्यामुळे मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे लँड सीडिंग आणि लँड सीडिंगचा प्रॉब्लेम म्हणजे यस किंवा नो। तिथं जर यस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, नो जर असेल तर लवकरात लवकर ते दुरुस्त करून घ्या आणि जर नाही केलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता येणार नाही। त्यामुळे हे तुम्ही काम सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक करा। पुढचं काम म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही। आता बहुतांश शेतकऱ्यांचं मागेच्या काही दिवसामध्ये आधारला बँक खातं लिंक होतं, परंतु ते काही NPSIच्या माध्यमातून काही प्रॉब्लेम झाले किंवा काही झालं असेल तर काही शेतकऱ्यांचे NPSIला आधार लिंक होते पण ते नो दाखवत आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा किंवा पीएम किसानचा हप्ता येत नाही। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर लवकर pmkisan.government.in या साईडला भेट देऊन तुमचं स्टेटस चेक करून इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये तुमचं हे लँड सीडिंगचा किंवा आधार सीडिंगचा किंवा ई-केवायसीचा प्रॉब्लेम चेक करा आणि 3 जर येस असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। त्यामुळे मित्रांनो, हे सर्व करणे अत्यंत बंधनकारक आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र येणार का याच्या संदर्भात बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे। याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तारीख सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, चौथ्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पावसाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्री आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत असताना या पावसाळी अधिवेशनामध्ये असं सांगण्यात आले की राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहेत। म्हणजेच मागील दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरिता फक्त 84 लाख शेतकरी पात्र होते, परंतु 5 ते 6 लाख शेतकरी पुन्हा वाढवण्यात आलेले, त्यांना पात्र करण्यात आले। त्यामुळे राज्यातील एक्स्ट्रा वाढलेल्या 5 ते 6 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे राज्यातील 90,50,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढे बोलत असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी लँड सीडिंग, आधार सीडिंग, ई-केवायसी केलेली आहे आणि जे शेतकरी 90,50,000 शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र आहेत, त्या शेतकऱ्यांना एकूण 1,800 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वितरित होईल। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तारीख सांगणार आहे।
तर मित्रांनो आता जवळपास आता हे जर आता संपूर्ण परिस्थिती जर बघायची झाली तर नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठीचा निधी 1800 कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे। तो निधी या योजनेचं जे काही अकाउंट आहे जिल्हा मध्यवर्ती अकाउंट या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि आता याच अकाउंटच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे। हे मात्र स्पष्टपणे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे चौथा व पाचवा हप्ता एकत्र येणार का? तर शेतकरी मित्रांनो मागलचा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्त्याबरोबर तिसरा हप्ता आलेला होता। म्हणजे का आलेला होता याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसामध्ये त्या ठिकाणी लागणार होती। त्यामुळे आचारसंहितेमध्ये कोणतेही शासकीय काम किंवा शासनाच्या माध्यमातून कोणत्याही निधीचं हस्तांतरण शेतकऱ्याला किंवा इतर योजनेचे GR वगैरे काढता येत नाहीत आणि पैसेही देता येत नाहीत। कारण की लोकसभा निवडणुकीवर परिणाम पडतो किंवा कोणत्याही निवडणुकीवर परिणाम पडेल म्हणून विरोधी सुद्धा ते काम करू देत नाहीत किंवा शासनाला सुद्धा ते करता येत नाही, असं कोणतेही काम करता येत नाही। त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसरा हप्ता एकदाच देण्यात आलेला होता कारण की शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याकरिता विलंब होऊ नये अशा पद्धतीने देण्यात आलेला होता। आणि मित्रांनो आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा येऊ शकतो। याचं कारण म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आहेत। मित्रांनो अवघ्या एका महिन्यावर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते। ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्याही क्षणी विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता जर लागली तर सरकार स्थापन होईल, निवडणूक होईल, सगळं प्रक्रिया व्हायला 5 ते 6 महिने लागू शकतात। तुम्हाला माहितीच आहे की सरकार स्थापन व्हायला किती वेळ लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता जर आला तर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। कारण की जर आता चौथा हप्ता दिला, जर आचारसंहिता लागली किंवा निवडणुका लागल्या तर पुढे सरकार स्थापन व्हायला भरपूर वेळ लागेल आणि पाचवा हप्ता तसाच पडून राहील। त्यामुळे पाचवा हप्ता यायला 8 महिने लागू शकतात, वर्षे लागू शकतात, त्याचं काही सांगता येत नाही। त्यामुळे मित्रांनो चौथा हप्त्याबरोबर सरकार पाचवा हप्ता सुद्धा देण्याच्या तयारीमध्ये आहे। कारण की मित्रांनो विलंब लागू शकतो, त्यामुळे लवकर जर दिला तर शेतकऱ्यांचं कामं होऊ शकतात। अशा पद्धतीने एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे। तसं जर झालं तर शासनाला नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी एक वेगळा निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूर करावा लागेल आणि पुरवणी मागणीद्वारे 1800 कोटी रुपये परत निधी जमा करावा लागेल आणि एकूण जवळपास 3600 ते 700 कोटी रुपये निधी दोन्ही हप्त्यासाठी लागणार आहे। आणि तसं जर झालं तर दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र येऊ शकतात। चौथ्या हप्त्याचे 2000, पाचव्या हप्त्याचे 2000 आणि असे एकूण मिळून राज्यातील जवळपास 90,50,000 शेतकरी बांधवांना 3600 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी दोन्ही हप्त्यासाठी जमा केला जाऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की तुम्ही सगळे कामं व्यवस्थित करून घ्या आणि नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता 19 ऑगस्ट म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याबरोबर, कारण की लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 19 ऑगस्टला देण्यात येणार आहे आणि त्या हप्त्याबरोबर हा सुद्धा हप्ता दिला जाऊ शकतो। अद्यापर्यंत कोणतेही अपडेट किंवा तारीख देण्यात आली नाही। तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।